आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने सर्वांचं त्याकडे लक्ष लागले। त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत। 80% जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालंय असे दावे केले जात आहेत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 70 जागा लढवण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। बघूयात या बाबतीतला रिपोर्ट। विधानसभेच्या जागा वाटपात महायुतीचा चांगलाच कस लागणार आहे। कारण एकीकडे लोकसभेतील स्ट्राइक रेटच्या आधारे शिंदेची शिवसेना 100 ते 110 जागांसाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे 70 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत असा निर्धार अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत केलाय। राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं? 70 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत। 2019 मध्ये जिंकलेल्या 54 जागांसह अधिकच्या 15 ते 17 जागांची मागणी। भाजपासह काँग्रेसचे विद्यमान आमदार असणाऱ्या जागांवर सुद्धा दावा। पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळमच्या जागांसाठी सुद्धा राष्ट्रवादी आग्रही। कोणत्याही विद्यमान आमदारांचा पत्ता न कापण्याचा अजितदादांचा निर्णय। ज्या जागा आता आम्ही आमच्याकडे वरिष्ठ स्तरावर बोलणी होऊन ज्या जागा आम्ही लढणार आहोत त्या सर्व जागी अर्थसंकल्प मांडत असताना दहाव्यांदा अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीने गोरगरिबांच्यासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचं सरकार परत महाराष्ट्रात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे हेच आजच्या मीटिंगमध्ये ठरलं। ही काही वेगळी बैठक नव्हती। आता त्यांनी दावा केलेला आहे, शेवटी मिळतात किती हे पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे। आता भाजपची सुद्धा कुठे ना कुठेतरी गोची झालेली आपण सगळे बघू शकतो। कारण का भाजपला आकड्यानुसार मोठा पक्ष आपण आहोत असं वाटत होतं, पण आज तसं नाही आहे। आज शिंदे गटाची ताकद वाढल्यासारखी वाटते। सत्तेत ही येत पण नाही ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। महाविकास आघाडीच या महाराष्ट्रामध्ये सत्तेत येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात जवळपास 80% निर्णय झाल्याची माहिती भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीत भाजपच मोठा भाव ठरणार हे उघड झालंय। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शिंदेची शिवसेना आणि तिसऱ्या स्थानी अजित पवारांची राष्ट्रवादी राहणार असल्याचं कळतंय। विशेष म्हणजे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रामदास आठवलेंनी सुद्धा 10 ते 12 जागांची मागणी केली आहे। भाजपची 160 जागांची तयारी आहे। 155 जागा मिळणार। शिंदेच्या शिवसेनेची 100 ते 110 जागांवर तयारी मिळणार। 70 ते 80 जागा। राष्ट्रवादीकडून 70 जागांची तयारी मिळणार। 50 जागा। 150 पेक्षा जास्त जागा भाजप लढणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। मला असं वाटतं की 2-3 दिवसापूर्वी इथूनच मी सांगितलं की सन्मानजनकच तिकीट वाटप असेल आणि परवा जे तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही। रिपब्लिकन पक्ष जो आहे या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्याचा विचार देवेंद्र फडणवीस जे आमचे बीजेपीचे नेते आहेत, बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत आमचा अलायन्स असल्यामुळं पहिल्यापासून त्यांनी आम्हाला जागा देणं आवश्यक आहे। त्या पद्धतीनं नक्की आम्हाला 10-12 जागा मिळतील अशा अपेक्षा आहे। महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या जागा वाटपावरून मतभेद होऊ शकतात, कारण शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमधील 15 पैकी 17 जागांवर दावा केलाय। यामध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागांचा सुद्धा समावेश आहे। नाशिकमधील या जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा। नाशिक मध्य भाजपा, नाशिक पश्चिम भाजपा, देवळाली राष्ट्रवादी, दिंडोरी राष्ट्रवादी, मालेगाव बाह्य शिंदेची शिवसेना, नांदगाव शिंदेची शिवसेना। संपूर्ण महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे साहेबांचं एक बल आहे आणि ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या आहेत त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल एक वेगळा आदर आहे आणि शिवसेनेच्या बालेकिल्ले असलेल्या ह्या जागा आहेत। आणि शिवसेना ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नसते। गेली अनेक वर्ष शिवसेना या ठिकाणी काम करते। शिवसेनेची बूथप्रमुखांपर्यंतची रचना आहे, शिवसेनेचे कार्यक्रम आहे आणि रोज एक वेगळा कनेक्ट ह्या सगळ्यांशी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचं जाळं आहे, शिवसेनेचं नेटवर्क आहे आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची मागणी आहे की या ठिकाणी आपण लढलो पाहिजे। निवडून येण्याची क्षमता हाच महायुतीमध्ये जागा वाटपाचा मुख्य आधार असेल असं भाजपाचे नेते सांगतायत। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यात स्ट्राइक रेटची भर टाकली आहे। परिणामी महायुतीत विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।